नमस्कार. विचारधारा लेखक श्रीकांत मोरे. लेख 9. अपयश. आपण घाबरतो, अपयश नको असतं. नेहमी यश यश यशाचाच विचार. गणित कुंडली डावपेच सारे यशासाठी. कष्ट, जिद्द, चिकाटी, अभ्यास, मनन, चिंतन, धार्मिक कृत्य कशासाठी करायची? जीवनाचे सारे प्रश्न सुटावेत यासाठीच का? की हे जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले? पण अपयश नको वाटतं. आपण चांगलंच वागतो, आपण सर्वांनी चांगलंच वागावं अशी ही अपेक्षा असते. थोडी ही आपल्याबद्दलची चूक आपण स्वीकारणे अमान्य करतो. सहज म्हणून कोणी स्तुती केली की आपण हुरळून जातो. वाईट थोडे अपेक्षेविरुद्ध बोलले की मन खंत व्यक्त करते. अपेक्षाभंग वारंवार होत असतो. अपेक्षाभंग म्हणजे अपयश का? बराच वेळा आपण प्रत्येक मनाविरुद्ध गोष्ट अपयशात घेतो, त्याला अपयश समजतो. अपयश हे पचवणं सहज शक्य आहे, पण निराशा, मानसशास्त्रीय संघर्ष यांचे एवढे महत्त्व आज जीवनात वाढत चालले आहे की अपयश हा गुण आहे हे आपण विसरतो. आपले आयुष्य सुरू होताना, प्रत्येक गोष्ट शिकताना, जीवनात जन्मापासून अखेरपर्यंत चुकातून शिकत असतो. गोष्ट आली त्यात मग यश मिळाले की आनंद उपभोगतो. बोलणे, लिहिणे, वाचणे, बौद्धिक गोष्टी, तशाच व्यायाम, सायकल, मोटार, कोणतंही वाहन, मशीन चालवणं, एखादा व्यवहार समजणं, ज्ञान मिळवताना सारे चूक दुरुस्त बरोबर या मार्गाने जातो. निरीक्षण, शिक्षण यांचे तर नातेच आहे. मनातून एखादी विचारप्रणाली शिक्षण प्रक्रिया घडवून आणते. अपयश, यश हे बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सर्व क्षेत्रात, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक यामध्ये सुद्धा येतच असते. आपला सर्वत्र अपयश नको असते. आपण त्याचा तिरस्कार करतो, दुःख व्यक्त करतो आणि मागे हटतो. पुन्हा नको रे बाबा मोटार चालवायला किंवा शिकायला. एखादा ॲक्सिडेंट झाला म्हणून मोटार शिकायचीच नाही का? चालताना पडलो तर चालायचंच नाही का? पोहताना नाकातोंडात पाणी गेलो, बुडालो अशी भावना मनात आली म्हणून काय पोहायचंच नाही का? कोणतीही कला एकाच क्षणात सहज येते का? नाही. कौशल्य, सराव यावर यश अवलंबून असेल तर अपयश हे आपल्या यशाचे खरे मार्गदर्शक टप्पे असतात. 1. अपयशाच्या टप्प्याकडे आपण पाहिले पाहिजे. 2. वाट वाकडी असली तर रस्ता सरळ करता येईल का? 3. मोजमाप, लांबी रुंदी घेऊनही कपडे लांब रुंद झाले, फिटिंग करता येतील का? हे जसे जीवनातील व्यावहारिक प्रश्न जे सोडवता येतात तर ते आपण सोडवले पाहिजे. उदाहरणार्थ, गृहिणी भाजीत मीठ जास्त झाले तर मार्ग काढते की नाही? कमी मीठ झाले तर ताटाला मीठ लावते. कितीतरी प्रसंग, प्रत्येक प्रसंगी आपण मार्ग काढतो आणि पुढे जातो. थांबला तो संपला, नाही कुणी आपला. थांबला तो संपला, नाही कुणी आपला. आपण येथे स्वतः मार्ग आखावा स्वतः. जो जो जगी यश घेतो तो तो अपयशावरून जातो. म्हणजेच अपयश पचवता येणं आवश्यक आहे. अहो, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. शिवाय अपयशाची चव चाखली नाही तर यश कसे असते हे कळणार आहे का? सारे रस जीवनात आहेत. खारट, आंबट, गोड, तुरट. प्रत्येकाचा रंग, रूप, स्वाद वेगळा आणि तरीही त्याचे महत्त्व आयुर्वेदात अनन्यसाधारण आहे. म्हणजे जीवनात अपयश पचवता आले तर निराशा येत नाही. निराशा नाही आली म्हणजे सदा सर्वदा मनःशांती, प्रपंच नीटनेटका. प्रपंच असो अथवा व्यक्तिमत्व असो, प्रसंगी राग, लोभ, मद, मोह, मत्सर, काम यांचा कमी जास्त प्रभाव पाहून यश अपयशाचे अर्थ व्यक्तीबरोबर बदलत जातात. साधू संतांना ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती मातीमोल म्हणून त्याचे महत्त्व नाही, पण भौतिकतेला महत्त्व देणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला ते यश वाटते. म्हणजेच व्यक्तीचा कल आहे जिकडे आहे तेथे त्याची उच्च पातळी त्याला अपेक्षित असते. संसारी माणसाला ती धनसंपत्तीमध्ये अपेक्षित असते. नोकरी, व्यापार, साहित्य, काव्य, व्यासंग या साऱ्यांचा अर्थ एकच आहे की यश आणि अपयश सापेक्ष असू शकतात. म्हणून ते आपल्याला अपयश वाटते ते तपासून बघा. आपल्याला सोने पाहिजे पण हाती वेगळाच धातू लागला आहे का हे तपासा. काच म्हणून दुःखी होताना तो हिरा आहे का हेही तपासा. थोडक्यात यश अपयशाची पारख आपल्याला स्वतःला करता आली पाहिजे. ज्याला अपयश आणि यशाची पारख करता येते तो अपयशाने खचून न जाता पुढचा विचार करतो. आपण कोठे आहोत? निश्चित आपल्याला कुठं जायचं आहे. मग अपयश हाच खरा यशाचा मानदंड आहे का? असेल तर असू द्या.
आपण या मानदंडाला जीवनात किती महत्त्व आहे हे जाणून घेऊया. अहो, सारे विश्वच या यशासाठी, प्रगतीसाठी धावते आहे. प्रत्येक क्षेत्र आजही प्रयोगावस्थेत आहे. आम्ही अजून प्रयोग करतो आहे. यश नेमके अद्याप सापडलेले नाही, हे सर्व शास्त्रांना पुरतं ठाऊक आहे. तसेच जीवनात साधू, संत, ज्ञानी, तत्वज्ञानी, अज्ञानी यांनाही अपयश आपला पिच्छा सोडत नाही याची जाणीव आहे. पण ही जाणीव असूनही ते त्या अपयशाचा वापर मात्र यशाकडे जाण्यासाठीच करतात. आम्हाला अपयश समजले पाहिजे, त्यासाठी नियोजन, अभ्यास, दिशा, साध्य, साधन, अंतिम ध्येय हे सारे आवश्यक आहे. व्यापार असो किंवा सेवा, अध्यात्म असो की विचार, सर्वत्र यशाला साध्य करून देण्यासाठी जीवन मार्ग आहे. शिखर गाठायचे आहे, डोंगर चढावाच लागणार, थंडीत तयारी करावी लागणार. सहज कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. अपयशाने खचून जाऊ नये. एक गोष्ट ध्यानात किंवा लक्षात ठेवली पाहिजे की केवळ शिखर पाहू नये, त्याचा मार्ग खाच खळगे पाहून त्याच्या तयारीकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. जो अपयश स्वीकारतो, पचवतो, तोच यशस्वी होतो. या यश अपयशाच्या बदलत्या व्याख्या एकदा का समजल्या की आपल्याला अपयशामुळे खचणं, दुःखी होणं संभवत नाही. अपयश म्हणजे विजयाची सुरुवात असते असे समजले पाहिजे. निराश होता कामा नये. दुःख 100 किलोमीटर जायचे तर 10 किलोमीटर नंतर थकवा आला म्हणून कसं चालणार आहे? खूप चालायचं आहे तर सफर पूर्ण होणार आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रात आहे, आपल्याला तयारी करावी. अपयश हे मग काय तर दिशादर्शक होकायंत्र, दीपस्तंभ होते. ते सापडले म्हणजे किनारा आला हे निश्चित आहे. त्यासाठी थोडा प्रवास करावाच लागतो. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार. श्रीकांत मोरे यांचा फोन नंबर आहे 70 20 6 00 024.